नमस्कार. आज आपल्याकडे श्रीयुत गंगाधर टिपरे आलेले आहेत. खरं म्हणजे दूरदर्शनच्या स्टुडिओमधून आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये गंगाधर टिपरे कसे काय असा प्रश्न आपल्याला सर्वांना पडला असेल. थोडक्यात सांगायचं म्हणजे दिलीप प्रभावळकर आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांचा एकंदर तिन्ही माध्यमामधला प्रवास, त्यांचे अनुभव आणि एक नट म्हणून त्यासाठी करायला लागलेली मानसिक तयारी याबद्दल आपण त्यांच्याकडून थोडक्यात समजावून घेणार आहोत. प्रभावळकर साहेब, आपण इथे आलात, आपलं स्वागत आहे. मला सांगा, साधारण प्रत्येक नट यशस्वीततेच्या शिखरावरती पोचला आणि त्याला एक पहिला प्रश्न विचारला जातो की तुम्हाला अभिनय तुम्ही कधीपासून करायला लागलात. आणि मग प्रत्येक जण असं सांगतो की वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच मी अभिनय करायला लागलो. 3ऱ्या वर्षी काय सगळीच मुलं अभिनय करत असतात, ते काय खरं नसतं. तुम्ही खरंच लहानपणापासून अभिनय करायला लागलात का? हो, लहानपणापासून करायला लागलो. माझ्या आठवणीमध्ये दिवाकरांच्या नाट्यछटा वगैरे असायच्या. पण माझ्या बाबतीत थोडासा विरोधाभास किंवा कॉन्ट्रास्ट असा आहे की असं म्हणतात की सर्वसामान्यपणे जे नट होतात, नट हे इसेन्शियली एक्स्ट्रोवर्ट असायला लागतात, बहिर्मुख असायला लागतात. त्याच्यामुळे पुढे जे नट होतात किंवा जे पुढे परफॉर्मर होतात ते लहानपणी बरेच धीट असतात, कोणासमोर काही अंशी आगाऊ असतात. पाहुणे घरी आले काही करून दाखवणं, अमुक तमुक असं खूप. तर माझा स्वभाव अजूनही, आणि त्यावेळेला तर जास्तीच, हा खूप इंट्रॉव्हर्ट, संकोची, भेडस्त, लाजाळू असा होता. हे एका बाजूला पर्सनॅलिटीचा भाग. आणि दुसऱ्या बाजूला आपण वेगळं काहीतरी बनून लोकांना चकित करावं ही एक उर्मी किंवा इच्छा असायची. म्हणजे हे असे दोन विरोधी गुण याच्यामध्ये होते की ॲक्टरला, परफॉर्मरला एक्स्ट्रोवर्ट असायला लागतं, तर ते मी खूप शाय होतो, खूप भिडस्त, संकोची होतो. पण त्याच वेळेला आपण काहीतरी वेगळं बनवून लोकांसमोर उभं राहावं ही सुद्धा एक इच्छा असायची. त्याच्यामुळे ते मला, माझ्या आठवणीप्रमाणे, मी प्रायमरी शाळेत असल्यापासून एक ही इच्छा, छोट्या नाटिका, की मी राहतो त्या हाऊसिंग कॉलनीमध्ये गणेशोत्सव वगैरे व्हायचे, तर तिथे मी करायचो. ती लहानपणापासून माझ्या आठवणीत मी केलेलं आहे. ही जी इच्छा, उर्मी जी होती ती लहानपणापासून होती. पण ही तुम्हाला अनुवंशिक नाही, अजिबात नाही. म्हणजे कुठे सुप्त गुण कोणाच्या माझ्या पूर्वजांमध्ये असतील तर मला माहीत नाही. पण माझ्या माहितीप्रमाणे आईकडनं किंवा वडिलांकडनं फॅमिलीत कोणीही नट नव्हता कधी. ही बॅकग्राऊंड अजिबातच नव्हती. ते माझ्या डोक्यात हे माझ्याच अंगात एक कुठून आलं ते मला सुद्धा माहिती नाही. आणि मग शाळेच्या त्या छोट्यासा रंगमंच समोर टाळ्या मारायला आपलेच घरातले लोक, याच्यापासून पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही, ज्या प्रेक्षकांशी आपला काहीही संबंध नाही किंवा जे प्रेक्षक आपल्याला चांगली पॉझिटिव्ह दाद देतील याची खात्री नाही, अशा प्रेक्षकांच्या समोर ज्यावेळी तुम्ही गेलात, ते कधी गेलात? तसं बाहेरचा प्रेक्षक वर्ग म्हणता येईल. जसं कसं होतं, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की शाळेत काय किंवा माझ्या हाऊसिंग कॉलनीमध्ये जास्ती ऍक्टिव्हिटीज मी केल्या. म्हणजे पहिली पावलं अभिनयाची मी माझ्या हाऊसिंग कॉलनीमध्ये टाकली. तर तिथे सगळे ओळखणारी मंडळी असतात, तुम्हाला तुमचं कौतुक करणारे असतात. पण खरं बाहेरचे म्हटल्यानंतर किंवा हुल्लडबाजी करून तुम्ही चुकला तर तुम्हाला हुटआउट करून ते नाटक पाडणारी मंडळी कॉलेजमध्ये होती. बरोबर. कॉलेजमध्ये मी इंटर कॉलेजला शन्ना नवरेंची जनावर म्हणून अत्यंत सिरियस एकांकिका केली होती आणि त्यात मला ऍक्टिंगचं प्राईज मिळालं. तर तो खरा कॉलेजमध्ये केलेला एकांकिका हा थोडासा एक आउटसायडर्स समोर केला तुमचा परफॉर्मन्स आहे, ते ह्या ऍक्टिव्हिटीज पण झालं. आणि नंतर खऱ्या अर्थाने या कॉलेज, कॉलनी, शाळेच्या बाहेर मी केलं. ती मातब्बर त्यावेळेला एकमेव प्रायोगिक संस्था होती आणि ती म्हणजे रंगायन. विजया मेहता त्यावेळेला इंग्लंडला होत्या, पण अरविंद देशपांडे, विजय तेंडुलकर, माधव वाटवे ही मंडळी त्या संस्थेमध्ये असायची. त्या संस्थेचं पहिलं म्हणजे मी कॉलनीमध्ये माझा रोल बघून वृंदावन दंडवते, म्हणजे मधु दंडवतेंचा धाकटा भाऊ, तो कॉलनीत राहायचा. तो मला म्हणाला की रंगायनमध्ये तू ये. तो रंगायनचा ऍक्टिव्ह मेंबर होता. तिकडे त्यांना अशा उंच बारीक माणसाची आवश्यकता आहे, कारण त्या उंच बारीक माणसावर शारीरिक वैशिष्ट्यामुळे मी त्या तेंडुलकरांच्या नाटकात गेलो. तेंडुलकरांचं पहिलं नाटक मी केलं. म्हणजे फारच एकदम प्रायोगिक नाटकात रंगायनसारख्या ते खूप दबाव आला होता माझ्यावर, की ते त्यात वर्णन होतं की मी काय कॉट मला लहान व्हायला लागले, तर मी उंचीने वाढतोय की कॉट लहान होते, असं काही या अर्थाचं होतं. त्याच्यामुळे त्यांना फिजिकल कॅरेक्टरिस्टिक, त्यांना हाईट जास्त असलेला पाहिजे होता. पण ते म्हणाला की तुझी खात्री नाही, जर तुम्ही चांगलं नाही केलं तर तुला काढून टाकतील केव्हाही. तर या दावाखाली मी मातब्बर अशा प्रायोगिक संस्थेमध्ये कॉलेज, कॉलनी आणि शाळेच्या बाहेरचं पहिलं नाटक केलं. आणि मग मी बालनाट्यामध्ये मतकरींमध्ये गेलो. हा थोडासा उलटा प्रवास आहे. मी बालनाट्यातनं प्रायोगिकमध्ये गेलो नाही, मी आधी प्रायोगिकमध्ये काम केलं रंगायनसारख्या संस्थेमध्ये. आणि तिकडे मग माझी काही लोकांची ओळख झाली आणि ते म्हणाले की रत्नांग मतकरी बालनाट्य आणि चळवळ करतात, तर तुला करायला आवडेल का? तर ते पहिलं नाटक माझं बाहेरचं म्हणजे ह्याच संस्थेमध्ये लोभ नसावा ही विनंती, विजय तेंडुलकरांचं नाटक राज्यनाट्य स्पर्धेला केलं. त्याच वर्षी तोरणमलांचं काळेबेट लालबत्ती पहिलं आलं, आमचं दुसरं आलं. अरविंद देशपांडे डायरेक्टर होते
आणि चित्रा पालेकर म्हणजे अमोलची बायको त्यावेळी ती हिरोईन होती. तर ती पहिल्याच्यानंतर मग मी बालनाट्य चळवळीमध्ये गेलो. त्यावेळेला मी बाल नव्हतो, मी प्रौढ होतो. पण आणि बालनाट्यामध्ये तुम्ही त्या मला म्हणजे चिटकिणीची भूमिका केली. चिटकिणीची भूमिका मला खरं म्हणजे फ्रँकली सांगायचं प्रांजळपणे की एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअर सेल्फ, मी स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मतकरींच्या संस्थेत सुरू झाली. व्हरायटी ऑफ रोल्स जे मला मिळाले, अनेक तऱ्हेचे रोल्स, त्याच्याकडे मी 6 बालनाट्य आणि 6 प्रौढांची नाटकं केली. आणि ते एका रोलशी दुसऱ्या रोलशी संबंध नाही, इतके रोल्स मला मिळाले. तर मी आता वेगळं काहीतरी करून बघूया म्हणून केले नाही, ते आपोआप केले गेले. थोडा मतकरींचा माझ्यावरचा विश्वास. आता मी काय एरवी चेटकीसारखं अजिबात दिसत नाही, तर मला चेटकीचं कास्टिंग त्यांनी का केलं असेल मला अजून इनफॅक्ट पुष्कळ लोकांनी त्यावेळेला त्यांनी विचारलं मतकरींना. त्यांना लोकांना माहितीच नव्हतं की रिपोर्टर्सना किंवा मुलांच्या पालकांना वगैरे. त्यांनी विचारलं की पुरुष हे बाईचं रोल करतो, त्यांना माहित नव्हतं, कारण माझा आवाज पण खूप असं क्रॅकलिंग व्हॉइस करायचो चिमणरावच्या वरच्या पट्टीतला. तर त्यांनी मतकरींना विचारलं होतं की एवढी उंच बाई तुम्हाला कुठे मिळाली म्हणून. मी त्या एका पुरुषाने रोल केला त्यावेळेला तो माहित नव्हतं. पण मला वाटतं एकंदर आपला चेहरा हा प्रमाणाबाहेर बदलायचा आणि आवाज एका वेगळ्या पद्धतीनं बदलायचा. मला डॉक्टर एक फार आवडतं. मला माझे प्रोफेसर म्हणाले होते, त्यांनी माझ्या चेहऱ्याजवळ ते म्हणाले की तुमची पर्सनॅलिटी आणि चेहरा खूप डिसेप्टिव्ह आहे म्हणून. म्हणजे तुम्ही असं काय करत असाल असं एरवी बघून तुमच्याकडे वाटत नाही. ते मला फार आवडतं वर्णन माझं. ते मुद्दाम म्हणजे एरवी ऍक्टर नसल्याची ऍक्टिंग करत नाही मी. तसा चेहरा आहे माझा. तो न्यूट्रल आहे, फार न्यूट्रल आहे, नॉन कमिटल आहे, नॉन ऍक्टरचा चेहरा आहे माझा. आता आमचे विक्रम गोखले, रमेश भाटकर हे एरवी सुद्धा ऍक्टर वाटतात, म्हणजे ते पोज घेतात असं नव्हे, पण एक ऍक्टरची पर्सनॅलिटी असते त्याची. क्रिकेटर हा वाटतो. तर गारफील्ड सोबर्स माझ्या कॉलेजच्या त्यावेळी सगळ्यांचा हिरो होता वेस्ट इंडिजचा, तो चालण्यावरच वाटायचा. विजय तेंडुलकर हे लेखक वाटतात एरवी. तर तशी माझी ऍक्टरची अजिबात पर्सनॅलिटी नाही. महाराष्ट्राच्या बाहेर तर कोणी तुम्ही महाराष्ट्र गोव्याच्या बाहेर कोणी मला सांगितलं, उद्या बिहारला गेलो आणि कुठे राजस्थानात गेलो, सांगितलं का हा बऱ्यापैकी वेल नोन ऍक्टर आहे, तो त्यांना आश्चर्य वाटेल, हा ऍक्टर आहे असं म्हणतील ते. अशी डिसेप्टिव्ह पर्सनॅलिटी म्हणजे आहे. आणि मग आणखीन एक तुमचं चांगलं काम म्हणजे सूर्याची पिल्ले, गोवा हिंदू असोसिएशन नाटक होतं, दामू केकरेंचं दिग्दर्शन होतं त्याला. तर एका वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शकाकडनं तुम्ही आणखीन एका वेगळ्या प्रकारच्या दिग्दर्शकाकडे आलात. मला प्रश्न विचारायचा एवढाच की हे दिग्दर्शकांबरोबर जे जुळवून घेणं असतं ना, तर याच्यासाठी एक ऍक्टर म्हणून तुम्हाला काय प्रिपरेशन तयारी करावी लागते? काहींच्या मते डॉक्टर मला असं वाटतं की मी दिग्दर्शकाचा अभिनेता आहे, मी दिग्दर्शकाचा नट आहे, डायरेक्टर्स ऍक्टर आहे मी, असं काहींचं मत आहे. काय व्हायचं की खरं सांगायचं तर सुरुवातीला ही सगळे सिनियर मंडळी जी आहेत त्यांच्या माझ्या नशिबाने त्यांच्याकडे रोल्स करायचे, त्यांच्याकडे काम करायचं मला काम करायची संधी मिळाली. म्हणजे रत्नाकर मतकरी, अरविंद देशपांडे, दामू केंकरे, सई परांजपे. माझं पहिलं प्रोफेशनल प्ले मी जो केला व्यावसायिक, ते सई परांजपेचं दिग्दर्शन होतं. बिकट वाट वहिवाट म्हणून फिडलर ऑन द रूफ्सचं व्यंकटेश माडुकरांनी हे केलं होतं. आत्माराम भेंडे. तर ही सगळी मातर मंडळी जी होती, दिग्गज मंडळी जी दिग्दर्शनातली होती, त्या सिनियर लोकांचं दिग्दर्शन मला मिळालं. मग ओव्हर द इयर्स माझं वय वाढत गेलं, त्याच्यामुळे मग माझ्याबरोबरचे किंवा माझ्यापेक्षा वयाने लहान मला दिग्दर्शन करायला लागले. तर मग ते मला विचारायचं, सल्ला घ्यायचं की आता कसं हे करायला आवडेल. पण एक गिव्ह अँड टेक जे होतं, एक संवाद दिग्दर्शकाशी साधण्याचा प्रकार, ते पहिल्यापासून मी करत आलोय. म्हणजे त्यांना कसं हवंय हे करत आलोय पहिल्यापासून. आणि प्रत्येकाची सवय, मेथड, रीत, पद्धत ही वेगवेगळी असते असं मला लक्षात आलेलं आहे. काही करून दाखवतात, काही करून घेतात, काही टोटल पिक्चर, एक जसं चित्रकार रफ चित्र काढतो, रेखाचित्रण, मग त्यात रंग भरतो, तसं रफली बसवतात आणि मग त्यात रंग भरतात, म्हणजे डिटेलिंग करतात. तर काही पक्क करत 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 अख्खं चित्र पुरं करतात. अशी वेगवेगळ्या तऱ्हेच्या पद्धतीने काम करणारे दिग्दर्शक मला मिळाले. ते माझ्या विचारायचा प्रश्न असा की एक अभिनेता किंवा एक विचार करणारा अभिनेता, की विचार करणारे अभिनेते तसे थोडे असतात, दिग्दर्शकाचा अभिनेता ठीक आहे, पण एक विचार करणारा अभिनेता ज्यावेळी अशा क्रिएटिव्ह दिग्दर्शकाबरोबर काम करतो त्यावेळी ही जी देवाणघेवाण होते, याच्यासाठी जी ऍडजस्टमेंट लागते, तर ही कशी काय होती? ती अडॅप्टेबिलिटी मला असं वाटतं माझ्याकडे आहे बरीच. म्हणजे असं एक स्वतःचे ठाम मतं तिकडे घेऊन नट जाऊ शकत नाही असं मला वाटतं. की तो ओपन असतो, म्हणजे बराच एक असं एक खुल्या मनाने किंवा खुल्या एक ह्यानी तिकडेच जात होतो की हे मला जे कॅरेक्टर करायचंय, तर त्यात लेखकांनी काय म्हटलेलं आहे ते म्हटलेलं आहे पेपरवर. आता दिग्दर्शकाचं इंटरप्रिटेशन काय आहे हे जाणून जर घेतलं तर त्यांनी तुमच्या विचारांना चालना, दिशा मिळेल असं मला वाटतं. पण मला नेहमी वाटतं की
हा एक सांघिक प्रयत्न आहे. असतो. हो. कारण लेखकाने लिहिलेलं नाटक त्याच्यावर 4 अंगुळे दिग्दर्शक काहीतरी त्याचं इंटरप्रिटेशन करतो आणि जेव्हा ऍक्टर त्याच्यामध्ये काही घालतो की ते जे कलाकृती उभी राहते ती आयडियली ते याच्याही लेखकाच्याही 4 अंगुळे वरती जर तुम्ही केलं तर त्यालाही बरं वाटेल असं मला वाटतं. तर ही गिव्ह अँड टेक प्रत्येक दिग्दर्शकाबरोबर अत्यंत उपयोगी असं मला वाटतं. हे असे एक्सपिरियन्स दिग्दर्शक जर असतील, दामू केंकरे वगैरे समजा कॉमेडीचा फार चांगला सेन्स त्यांना, हो तर त्यांच्याकडून अनेक गोष्टी. तोरणमालांकडे मी कलम 302 नाटक केलं होतं. बरोबर. तोरणमाल काही गोष्टी करून दाखवायचे, काही स्पीचचा भाग म्हणून दाखवायचे. तर काही करून दाखवणारे असतात, काही करून घेणारे असतात, वेगळ्या पद्धतीचे असतात. पण मला त्या दिग्दर्शकाची कॉन्ट्रीब्युशन खूपच वाटते मला, कारण ते तुम्हाला दिशा देतात, ते व्यक्तिरेखा शोधायला. नाही, दामू केकरेंना विनोदाचा सेन्स आहे तसा तुम्हाला एक ह्युमरचा सेन्स आहे. तर चिमणरावांचं जी भूमिका तुमच्याकडे आली ते एक वेगळं माध्यम होतं टीव्हीचं. तर ही तुमच्या विनोदाच्या सेन्समुळे आली का तुमच्या अभिनयाच्या कॅलिबरमुळे आली? नुसत्या विनोदाच्या सेन्समुळे नसेल. मला असं वाटतं की एक कॅपेबिलिटी तुमची, एक कुवत, सामर्थ्य तुमचं किती आहे. कसं आहे, चिमणराव जे कॅरेक्टर आहे तेव्हा मला जेव्हा त्यांनी विचारलं तेव्हा मला जरा आश्चर्य वाटलं की मला स्वतःला असं माझ्या डोळ्यासमोर चिमणराव मी कधी करीनचं मला वाटलं नव्हतं. मी जेव्हा लहानपणी त्या वाचल्या होत्या कथा, तर मला तो चिवीदोशींनी वर्णन केल्याप्रमाणे तो 100 एका माणसाचं आत्मचरित्र आहे. तर तो कॉमन मॅन असं मला वाटलं. त्याच्यामुळे कुठलंही शारीरिक ठळक वैशिष्ट्य त्या चिमणरावाच्या पर्सनॅलिटीच्या आड येऊ नये असं मला वाटलं. म्हणजे मी तर उंच बारीक आहे, उंच बारीक चिमणराव कसं तो दिसायलाही सर्वसामान्य असायला हवा असं मला वाटलं होतं. पण मला असं वाटतं की ते एक तुमचं अभिनयाचे गुण बघून मला विजया जोगळेकरांनी टीव्हीच्या विचारलं की तुम्ही चिमणराव कॅरेक्टर कराल का. म्हणजे एक महत्वाची व्यक्ती नसताना सुद्धा महत्वाची व्यक्ती आहोत अशा आविर्भावात वावरणारा माणूस आहे तो. पोकळ आत्मविश्वास, पोकळ डौल घेणारा आणि एक निरागसपणा त्याच्यामध्ये आहे. तर त्यांना वाटलं की हा चेहरा माझा, मी म्हटलं डिसेप्टिव्ह असेल किंवा इनोसन्स त्याच्यामध्ये, इनोसन्सची ऍक्टिंग न वाटतं ते खरोखर इनोसंट वाटू शकतो असा माणूस कदाचित त्यांना मी वाटला असेल. ह्युमर नंतर आला. म्हणजे त्याच्यामध्ये मग चिमणरावच्या वेगळ्या सिच्युएशन ज्या होत्या त्याच्यामध्ये मग त्या ह्युमर, माझ्यातला एक सेन्स ऑफ ह्युमर किंवा विनोद बुद्धी जे आहे त्याचा उपयोग झाला असा. कारण त्या प्रत्येकाला कारण होतं. चिमणरावचे मी जे टोटल एक पोर्ट्रेल जे आहे चिमणरावचं, ते माझी नेहमीची शैली जी आहे ती थोडीशी नॅचरलिस्टिक स्टाईल ऑफ ऍक्टिंग ज्याला म्हणता येईल, नैसर्गिक अभिनय शैली तशी आहे. पण चिमणराव हा मी हेतुपूर्वक कॅरिकेचर टाईप रंगवलाय बरोबर थोडासा. आणि त्याचा हाय पिच्ड व्हॉइस जो आहे त्याचा वरच्या पट्टीतला, अरे मोर्या असा तो आवाज आहे. तर त्याचं कारण असं आहे की त्याचा मला स्वतःला असं वाटलं की त्याच्या आजूबाजूची सगळीच मंडळी त्याच्यापेक्षा अधिक स्मार्ट आहेत. त्या स्मार्ट लोकांच्या दुनियेमध्ये हा भोट माणूस माझ्याकडे कोणीतरी लक्ष द्या असं प्रत्यक्ष न म्हणता त्या आवाजाद्वारे सुचवतो. अच्छा, हे तुमचं स्वतःचं कंट्रीब्युशन होतं. हे माझं इंटरप्रिटेशन त्याचं होतं की तो एक केविलवाणा स्वर त्याच्यामध्ये आहे की या सगळ्या व्यावहारिक जगामध्ये त्या सामान्य माणसाचा आवाज हरवलाय. तर ते थोडंसं कुठेतरी पेथॉस त्यातला मधलं आहे असं. तर ही कारणं होती. हे माझं इंटरप्रिटेशन होतं. पण त्या विनोद बुद्धीचा मला नंतर उपयोग झाला चिमणराव पोर्ट्रे करताना. पण मुळात ते कॅरेक्टर पक्क तुमच्या डोक्यात येणं हे जास्त महत्वाचं होतं. हा. आणि पुन्हा ज्यावेळी तुम्ही माध्यम बदललं की म्हणजे छोट्या पडद्यावरनं तुम्ही मग मोठ्या पडद्यावरती गेलात. मोठ्या पडद्यावर सुद्धा तुम्ही अनेक भूमिका केल्यात. पण नेमकी चिमणरावाच्या विरुद्ध जाऊन तुम्ही चौकट राजामधला राजा केला की त्याच्यात ह्युमर नाहीये. त्याच्यात ह्युमर निर्माण होतो तो कारुण्यामधून त्याच्या निर्माण होतो. पण तुम्हाला सतत जाणवत असतं की याच्यामध्ये हे कारुण्य आहे. तर त्यात पुन्हा तोच प्रश्न की हा चौकट राजामधला हा म्हणजे तो रोल, कॅरेक्टर, हा तू कसा काय तुम्ही निर्माण केला? ऍक्च्युली चौकट, कारण मला खरं सांगायचं म्हणजे त्याच्या दिग्दर्शकाचा फार हात असेल असं वाटत नाही. हा, त्याचे काय झालं, थोडीशी पंचायत त्यांची अशी झाली होती की खरं म्हणजे तो मी फारच अपघाताने रोल केला म्हणण्यापेक्षा, म्हणजे अपघात होऊन पडणाऱ्या मुलाचा रोल अपघातानेच माझ्या वाटायला. कारण तो रोल मी करणार नव्हतो आधी. मी तो रोल माझ्या अक्षरशः 2 दिवस आधी मी तयार झालो त्या रोल करायला. तो परेश रावळ करणार होता मराठी सिनेमात, स्मिता तळवलकरच्या. आणि मी करणार होतो स्मिताच्या नवऱ्याचा रोल, जो नंतर दिलीप कुलकर्णीने केला. आणि अगदी आयतळाला परेशने नाही सांगितल्यामुळे मला कोल्हापूरला, मुंबईहून जायला लागलं आणि खूप आयतळाला हा रोल मी केला. त्याच्यामुळे या रोलचे जे काही माझे अनुभव आहेत ते अतिशय वेगळे आहेत. म्हणजे ते एक तयारी, तुम्ही एखादा रोल करता आणि आयतळाला उभं राहून करता, त्याच्यामुळे तुमची एक सर्जनशीलता तुमची जी असते ती खूप दबावाखाली ऍक्टिव्हेट होते का, असा मला इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आर्टिस्टची जी एक क्रिएटिव्हिटी आहे ती अंडर प्रेशर कदाचित तिला अधिक एक आव्हान मिळत असावं.
कारण मला नेहमी असं वाटतं की त्या चिमणरावचा एक तयारीने केलेला रोल होता, काही ओव्हर द इयर्स किंवा ओव्हर द त्याच्या एपिसोड्स काही तुमचे ठोकताळे असतात, काही विचार असतात, काही तुम्ही काही एक्सपेरिमेंट्स करून बघता, पण तेवढं काही करायला वेळच नव्हता. कारण 2 दिवसात तिकडे कॅमेरासमोर जाऊन उभं राहायचं होतं आणि ते मी काय करणार, मला प्रचंड दडपण आलं होतं. त्याच्यामुळे अशा वेळेला तुम्ही काही गोष्टी ऑब्झर्व केलेल्या असतात, काही गोष्टी इमॅजिन केलेल्या असतात, काही गोष्टीची तुम्ही तयारी केलेली असते. तयारी कशा प्रकारची असेल, तुम्ही लोकांना भेटत असाल, डॉक्टरांचा सल्ला घेतला असेल की अशा तऱ्हेची माणसं कशी वागतील, तुम्ही फिल्म्स बघितलेल्या असतील, कॅसेट बघितलेल्या असतील, कोणाला जाऊन भेटलं असेल, ही तयारीचा भाग झाला. निरीक्षण, इमॅजिनेशन, प्रिपरेशन या त्याच्या पलीकडे आणखीन एक गोष्ट आहे की जी तुम्ही डिफाईन नाही करू शकणार, आणि ती म्हणजे उत्स्फूर्तता, स्पॉन्टेनिटी. ती डिफाईन एक्झॅक्टली करता येत नाही की तुम्हाला एक्झॅक्टली का स्फुरतं ते एखाद्या वेळेला. तर चौकटाचा रोल माझ्या बाबतीत हा बराचसा स्पॉन्टेनियसली मी केलेला आहे. म्हणजे आयतळा कारण तयारीला वेळच फार नव्हता, आणि मग तो बराचसा उत्स्फूर्ततेने तो रोल केला असं मला वाटतं. ही प्रोसेस फार इंटरेस्टिंग आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसतं की माध्यम बदललं की चांगले चांगले नट सुद्धा गोंधळतात. म्हणजे सिनेमामधून दूरदर्शनवरती आलेले गोंधळतात, तिकडनं रंगमंचावरती आलेले गोंधळतात, उलटा प्रवास केलेले गोंधळतात. तुम्ही तिन्ही ही माध्यमं अगदी सहजपणानं हाताळली, म्हणजे जणू काय यू आर मेड फॉर इच अदर अशा पद्धतीनं आहे. ते हे कसं काय जमलं? खरं डॉक्टर मुद्दाम नाही काही केलं, ते आपोआप. मला असं वाटतं की ते सुप्तपणे कुठेतरी तुमची अडॅप्टेबिलिटी असावी असं मला वाटतं की तुम्ही त्या वेळेला माध्यमाशी, त्या वातावरणाशी, त्या पद्धतीशी जुळवून घेता असं मला वाटतं की ते तुम्हाला एक. आता फॉर एक्झाम्पल सिरियल्स, तर माझ्यासारख्या नटाला, म्हणजे मी जरी माझे 2-3 रोल्स खूप या माध्यमात गाजलेले असतील, चिमणराव, आताच गंगाधर टिपरे, मध्ये तुम्हाला आठवत असेल तर एक साळसूद नावाची सिरियल केली होती, त्याच्यामध्ये अतिशय विकृत खलनायकाचा रोल केला होता. म्हणजे चिमणरावचा रोल करणारा माणूस इतका खलनायक करू शकेल. त्याच्यामुळे माझ्या घरी सासूबाई वगैरे म्हणायचे की तुमची एंट्री आली की मी दुसरीकडे मला बघवत नाही तुम्हाला या अवतारामध्ये. तर हे जरी पोचले असतील लोकांपर्यंत हे माझे रोल्स, आणि खूप त्याला पॉप्युलॅरिटी, लोकप्रियता, ग्लॅमर वगैरे असं मिळालं असेल, तरी हे माध्यम माझ्या आवडीचं नाही आहे. कारण तिकडे ते तुम्हाला एक इन्स्टंट मीडियमसारखं, तुम्हाला ते पटकन स्क्रिप्ट दिली जाते आणि तुम्हाला ते पटकन प्रोडक्शन होतं, पटकन तुम्ही घराघरात पोचता, लोकप्रियता पटकन मिळते आणि पटकन लोक विसरतात. तर हे अव्याहतपणे चालू असतं. त्याच्यामध्ये टिकणारं हे जे असेल तर ते नाटक आणि सिनेमा असं मला वाटतं. त्याच्यामुळे याच्यामध्ये तुम्हाला पटकन स्क्रिप्ट दिल्यावर तुम्हाला ते आत्मसात करायचं असतं. म्हणजे आम्ही टिपरे करतो ते अक्षर तुम्ही कधी आला शूटिंगला तुम्हाला आश्चर्य वाटेल बघायला. ते आपोआप त्या मोल्डमध्ये आम्ही जातो, ते पटकन आत्मसात करायच्या लाईन्स, आणि लगेच इतकं ते आमचं संवाद साधलेला आहे एकमेकांशी. तर प्रत्येक माध्यमाची स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस वेगवेगळे असं मला वाटतं. तुमची अडॅप्टेबिलिटी त्याच्यामध्ये असते. पण मुळात ही अडॅप्टेबिलिटी म्हणजे तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तुम्ही अडॅप्टेबल आहात असे का? पर्सनल लाईफ मधलं जुळून घेणं आणि माध्यमात जुळून घेणं, मला असं वाटतं त्याच्यामध्ये फरक असावा. नाही, फरक आहे, पण मुळात अडॅप्टेबिलिटी ही एक क्वालिटी लागते. अडॅप्टेबिलिटी क्वालिटी आहे, आणि एक असर्टिव्ह, खूप आक्रमक अशी ॲडॅमंट तशी पर्सनॅलिटी म्हणजे नाही आहे. कदाचित स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नसण्याचा मला वेगवेगळ्या व्यक्तिरेखातनं इझिली ॲडॅप्ट स्वतःला करणं हे त्यामुळे सोपं जात असावं असं मला माहिती नाही. हा संशोधनाचा विषय आहे की तुमची एक प्रचंड एक असा स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तुमची असेल तर एक व्यक्तिमत्व तुमचं खूपच, तर तशा व्यक्तिमत्वाच्या माणसाला पटकन वेगवेगळ्या वयाच्या वेगवेगळ्या वृत्तीच्या व्यक्तिरेखा करताना टोटल ट्रान्सफॉर्मेशन शक्य आहे का मला माहिती नाही. पण कदाचित माझी स्ट्रॉंग पर्सनॅलिटी नाही आहे. मी म्हटलं तर त्याला वेगवेगळी नावं दिली आहेत. डिसेप्टिव्ह आहेत, वीक पर्सनॅलिटी असं नाही म्हणता येणार. ती स्ट्रेंथ, इनर स्ट्रेंथ सुद्धा कधी असू शकते. पण ऑब्व्हियसली वरकरणी तरी अशी ती आक्रमक माझी वृत्ती नाहीये. तर ती कदाचित ती नसल्यामुळे मला विविध भूमिका मध्ये स्वतःला अडॅप्ट करून टोटल ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही म्हणाला असं म्हणजे लोक म्हणतात. म्हणून तुमच्या पणजीला कला अकादमीमध्ये मी तो ह्यांचं वय, आबा टिपरेंचं वय 80 आहे, पण मी जो करून दाखवला काल म्हातारा तो 88-89 वर्षाचा आसपास मधला होता. तर ते मी 14 नंबरचा चष्मा लावला होता खाली. आता लोकांना मी बोलताना नॅरेशन मध्ये माझे दात दिसत होते आणि मी खाली वाकलो, चष्मा घेऊन टोपी वरती आल्यानंतर लोक प्रचंड म्हणजे आतमध्ये येऊन सांगितलं मला गोव्याच्या लोकांनी, तुम्ही आम्हाला डोळा विश्वास बसे ना की हाच आत्ता माणूस. त्याच्यामुळे तर ते हे ट्रान्सफॉर्मेशन ते होतं. म्हणजे ते नाही, हे कसं आहे की पुरुष ते पुरुष ट्रान्सफॉर्मेशन झालं.
तुम्ही पुरुष ते बाई हे सुद्धा ट्रान्सफॉर्मेशन केलं आहे. आता पुरुष नाही, मला काही माझ्या खवसट मित्रांनी सांगितलं की तू नेहमी दिसतो त्याच्यापेक्षा बाईमध्ये जास्त चांगला दिसतो. चांगला नाही, मी तेच म्हणणार होतो. पण नेहमी मध्ये मध्ये बाई साडी घालून फिरत जाऊ ते जाऊ दे. तर तुम्ही ज्या वेळेला पुरुष ते बाई हे ट्रान्सफॉर्मेशन करता त्यावेळेला तुमची मानसिकता सुद्धा बदलावी लागते. पुरुष ते पुरुष ट्रान्सफॉर्मेशन आहे, मग तुमची वयाबद्दल मानसिकता बदलते, त्याच्या इतर. पण बाईची जी मानसिकता आहे ही एक वेगळी मानसिकता आहे. ती समजून घेणं पुरुषाला पुरुष जन्मामध्ये शक्य कसं काय होईल. पण तुम्ही ज्या वेळेला काम करता त्यावेळेला त्या मानसिकते सकट तुम्ही ते काम करता असं प्रेक्षकांना दिसतं. नाही, ते ट्रान्सफॉर्मेशन मेंटल लेव्हलचं कसं काय. ते तुमचं म्हणणं बरोबर आहे. प्रेक्षकांना दिसतं हेच खरं आहे. कारण मानसिकता तुम्ही जे म्हणताय की ती मानसिकता बदलल्याचा हा आभास असतो, इल्युजन असतं. प्रत्यक्ष त्या रोलमध्ये ऍक्टर कधी शिरत नाही, त्यांनी शिरू नये. तो शिरलाय असा आभास निर्माण करायचा असतो. मी जर प्रत्येक रोलमध्ये मला ते माझी सुखदुःख आहे, माझे ते सगळं हे आहे असं जर पाहिलं तर मला नॉर्मल जिणं अशक्य होईल, जगणं. त्याच्यामुळे हा इज वन ऑफ द मेनी चॅलेंजेस आय फेस वाईल डुईंग अ रोल. कारण म्हणजे समजा मी मोठ्या वयाच्या माणसाचा रोल करतोय किंवा माझ्यापेक्षा लहान वयाच्या माणसाचा रोल करतोय. मी बॉबी मॉड करायचो किंवा या यंगर, मच यंगर, विच इज मोर डिफिकल्ट. हे जास्ती कठीण आहे आपल्या वयापेक्षा कमी करणं. त्याच्यामध्ये वय बदलल्याचा आभास मी निर्माण करतो. जेव्हा मी एखादा व्हिलनचा रोल करतो त्यावेळेला मी किंवा चिमणरावचा रोल करतो. मी चिमणराव एवढा भोलसटे नाही आणि व्हिलन तर मी नाहीच आहे. त्यावेळेला आपण वृत्ती बदलल्याचा आभास निर्माण करतो. तर इथे मी बाईचा रोल करतो तेव्हा मी सेक्स बदलल्याचा आभास निर्माण करतो. मी तो आता मी जेव्हा व्हिलनचा रोल करतो मी काही व्हिलनिश मानसिकता, मी ती व्हिलन त्यावेळेला नसतो बनलेला. मी व्हिलन आहे असं ते मी इल्युजन निर्माण करतो. तसं ते बाईचा इल्युजन निर्माण करतो मी. तर त्याच्यामध्ये मात्र फार तुम्ही कसे दिसता आणि रोल कसा करता याच्यावर त्याचं यश अवलंबून असतं. कारण पुष्कळ संयम पाळायला लागतो पाहिजे. तर काही मी म्हटलं त्याप्रमाणे काही तुमचं ऑब्झर्वेशन असतं. तर काही तर मी वासूची सासूमध्ये किंवा दीप्ती प्रभाकर पटेल मुंबई माझी जुळी बहीण त्यातली आजूबाजूमध्ये ते बाई करायचं तेव्हा लोकांना म्हणजे खरं माझी हाईट जी आहे, उंची, ती पुरुषालाच जास्ती आहे. ते बाई या 5 फूट 10.5 इंचाची बाई कशी काय असू शकेल. पण तरी सुद्धा मी बऱ्यापैकी ग्रेसफुल दिसतो. मी एक पाय वाकून, त्यात खूप प्रॅक्टिकल काही त्यातले हा ट्रिक्स असायच्या. एक पाय वाकून उभा राहायचो किंवा बाकीच सगळं साज त्याचा असायचा. सिक्रेट्स आहेत काही म्हणजे वेशभूषेचे वगैरे. तर त्यातनं तुम्हाला त्यात आणखीन एक तुम्हाला इंटरेस्टिंग प्रकार सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता की मानसिकता, त्या मानसिकतापेक्षा मला स्वतःला एक वाटतं की वेगळा त्यातला एक पॅरामीटर म्हणण्यापेक्षा एक डायमेन्शन आहे त्याला थिंकिंगला. तुम्ही जेव्हा तुमच्या पर्सनॅलिटीपेक्षा वेगळी पर्सनॅलिटी करता त्यावेळेला तुम्ही तीन व्यक्तिमत्वात तुम्ही वावरत असता. तुम्ही नेहमीचे तुम्ही जे असता ते तुम्हाला कायमच विसरता येत नाही, तुम्ही ते असताच आणि तुम्ही अलिप्त रोल करता. तुम्ही जी व्यक्तिरेखा करता त्या व्यक्तिरेखा म्हणून तुमची पर्सनॅलिटी एक दुसरी असते त्यावेळेला. आणि तिसरी पर्सनॅलिटी, ज्याला मी बॉडी इमेज म्हणेन, ती म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघत असता प्रेक्षक दृष्टीत. म्हणजे समजा मी 12 नंबरचा चष्मा लावला, 14 नंबर चष्मा लावला, तर त्या चष्म्यातनं मला काही दिसत नाही, पण तो चष्मा लावून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. तर त्या ह्याच्यामध्ये बाईचा रोल मी जेव्हा करतो तेव्हा मी स्वतःला समोरून बघत असतो. आणि तर त्या ह्याच्यामध्ये काही गोष्टी तुमच्या हातवारे, ओठांच्या हालचाली, लाडीपणा, विभ्रम, त्याचे डोळ्यांच्या हालचाली, हे सगळं काही गोष्टी तुमच्या निरीक्षणात येतात, काही तुम्ही इमॅजिन करता, तर काही ह्या आपोआप उत्स्फूर्तपणे येतात, तुम्ही समोर स्वतःला बघतात म्हणून. ते टोटली तुमची मानसिकता तुम्ही म्हणतात अशी ती मी बाई बनून तिकडे काम करतो असं नव्हे, मी पुरुषच असतो तिकडे सुद्धा. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे, नाहीतर मी जर असं ते सगळे जर अंगाला लावून घ्यायला लागलो माझी व्यक्तिरेखा, तर मला नॉर्मल जिणं हे पडेल. माझ्या बायकोची खात्री आहे की मी बाई तिकडेच विसरून घरी येतो. आणि अभिनय झाल्यानंतर साधारण प्रत्येकाला असं वाटतं की आता चला अभिनय केला, वेगळ्या वेगळ्या माध्यमातून गेलो, आता थोडंसं दिग्दर्शक होऊया. तर तुम्हाला असं नाही वाटलं? नाही, प्रांजळपणे सांगायचं डॉक्टर, तर दिग्दर्शक म्हणून माझं टेम्परेमेंट नाही आहे ते, आणि थोडंसं आळस पण आहे मला स्वतःला असं वाटतं आयडियली मी लिहिलेलं स्क्रिप्ट आणि त्यात मी काम करतो हे मला जास्ती आवडेल. दिग्दर्शक म्हणजे एक सर्कस सांभाळायची असते, ते अनेक अवधानं त्याला लागतात. त्याचा मला कंटाळा म्हणा किंवा टेम्परेमेंट नाही म्हणा, लोकांकडनं कामं करून घेणं, आणि हे हसवापसीचं दिग्दर्शन मीच केलंय, पण ते अंगावर पडलं म्हणून केलंय. पण तो माझा टेम्परेमेंटचा भाग नाही आहे. म्हणजे मला स्वतःला त्यात इंटरेस्ट नाही आणि टेम्परेमेंट नाही असं मला वाटतं. मी दिग्दर्शक म्हणून मला अनेकदा विचारलं सिरियल करण्यासाठी, नाटकं करण्यासाठी मला संधी होती पण मला समजा नको वाटतं ते. आपण बरं आपलं व्यक्तिमत्व बरं, म्हणजे ते व्यक्तिरेखा बरी असं मला वाटतं. आता टिपरेचं माझ्या पुस्तकावर आहे, गंगा टिपरे माझ्या अनुदित पुस्तकावर आहे. हे आयडियली मला आवडेल की मी लिहिले आणि मी काम करतोय, हे मला आवडेल. पण दिग्दर्शक माझा समोर ते मला आकर्षित करत नाही दिग्दर्शकांना. मला दिग्दर्शकांबद्दल आदर असतो, पण
मी काम करता करताच दिग्दर्शकाला दिग्दर्शकीय पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर मदत झाली तर ती होऊ शकते. पण टोटल पिक्चरमध्ये लाइटिंगचं हे करा, नेपथ्याचं हे करा, सगळ्यांचं टोटली कोरिओग्राफी करा, ह्या सगळ्या प्रकारामध्ये लक्ष घालावं असं मला नाही वाटत. मला काही त्यातलं थोडासा हा माझा मर्यादा समजा या माझ्या. पण तुमच्या वाट्याला आता वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भूमिका आल्या, म्हणजे एक नटाला जे वाटत असतं की मला इतक्या भूमिका मला मिळाल्या, हे माझं केवढं भाग्य. अजून तुम्हाला असं वाटतं का की मराठी रंगभूमीवरच्या नाटकामधली ही भूमिका मला करायची आहे, असं एक कुठलं नाटक भूमिका असं काही? तसं ना डॉक्टर, मला कधीच कुठल्याच भूमिकेचं असं वाटलं नाही की ही भूमिका मी करावी म्हणून मग ती माझ्याकडे आली. त्या आपोआप मिळत गेल्या भूमिका सगळ्या. आणि मग मला असं लक्षात आलं की प्रत्येक भूमिका वेगळी असते. मला हसवापसवीनंतर अनेक लोकांनी विचारलं होतं की तुझ्या सगळ्या भूमिका तर तू एक शोकेस मांडली आहे, 6 भूमिका करून झाल्या तुझ्या. तो चिमणराव पण आहे, त्याच्यामध्ये तो वांटून पिन म्हणून चायनीज आहे, तो दात पुढे जो नाना कोंबडीवाला आहे, मग बाई आहे, मग तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा जवळ निम्म्या वयाचा तो बॉबी मॉड म्हणून यंगस्टर आहे, आणि शेवटी 88 वर्षाचा आहे. आता काय करायचं राहिले असं म्हणता म्हणता पुढे आणखीन जे त्याचे डबल रोल्स मिळाले ते आणखीन वेगळे होते सगळे. त्याच्यामुळे प्रत्येक रोल हा वेगळा अजूनही मिळू शकतो मला. मी ते कुठल्या रोलवर डोळा नाही ठेवत. आता अलीकडे एन्काउंटर म्हणून सिनेमा होता नसरुद्दीन शाह बरोबर मी केला, त्याच्यामुळे तो रोल मला आधी मी इमॅजिनच केला नव्हता की असा रोल मला मिळेल. तो समोर आल्यानंतर मी करता करता मला मिळत गेला. किंवा रात्र आरंभ सारख्या याच्यामध्ये स्किझोफ्रेनिक पेशंटचा रोल केला मी. बरोबर. तर तो सुद्धा मला तसं मला असं वाटतं की तुम्हाला ते मिळतात रोज. मिळता मिळता तुम्हाला त्याची अनेक पैलू, कंगोरे, डायमेन्शन्स त्या व्यक्तिरेखेचे मिळत जातात. कारण करण्यासारखं डॉक्टर खूप असतो. आपण म्हणजे ते तुम्ही डेप्थमध्ये एकदा जायचं ठरवलं ना तर मानवी अथांग हे आहे ती तुम्हाला. हे जे तुम्ही बाकीचं सगळं ते दात लावणं आणि भोवया लावणं, आणखी ते साडी नेसणं वगैरे प्रकार आहेत ना, ही बाह्यांग आहे सगळं. हे त्याला आपण भरतमुनीच्या याच्यामध्ये आहार्य हे म्हणतो, असं आहे ते. वाचिक, अंगिक, आहार्य आणि सात्विक. तर सात्विक इज मोर डिफिकल्ट. सात्विक म्हणजे त्यातलं सत्व भूमिकेचं मिळवणं हे जास्ती महत्वाचं आहे. आणि ते कधी तुम्हाला परफेक्शन, आता ह्याच्या पलीकडे मी या रोलला काही करू शकणार नाही असं नाही होऊ शकत असं मला वाटतं. तुम्ही जेवढं जास्ती करा, सॅच्युरेशन पॉईंट येतो, मलाही तो आलाय पुष्कळ, त्याच्या पलीकडे मी काय करू या भूमिकेचं, तसं होऊ शकतं. पण खूप त्याला डायमेन्शन्स असतात त्या भूमिकेला. त्याच्यामुळे असं एक माझ्या डोळ्यासमोर अशी नाही की ही मला करायची आहे. आता कोणी मला अनेकला विचारतो नटसम्राट करा असं नाही वाटत का, तर नाही, मी तसं कधी ठरवलं नाही नटसम्राट करावा म्हणून. पण मला लक्षात आलं की माझा हा तो कृष्णराव हेरमकर जो आहे तो बराचसा नटसम्राटचे त्याच्यात पुष्कळ. मी विचारणार असतो तुम्हाला, तो मी नव्हेच नाही का करावं असं वाटत नाही. पण मी ते हसावसीमध्ये तसे बरेच रोज करून म्हणून उलट हसावसी रोज मला जास्ती डिफिकल्ट काय वाटतात की टोमी नव्हेच मध्ये तो एकच माणूस वेगवेगळी रूपं घेऊन लोकांना फसवतोय, वेळेस इकडे 6 वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. बरोबर. म्हणजे सेक्स वाईज, वय, सेक्स, वृत्ती, आवाज, हसणं सगळं वेगळं आहे त्यांचं. म्हणजे एकाशी काहीच संबंध नाही दुसऱ्याशी. आपल्याकडे आता म्हणजे आवाजशास्त्र, व्हॉइस कल्चर नावाचं एक नवीन शास्त्रशुद्ध आवाजाचं शिक्षण देणं एक नवीन टूम आलेली आहे. किंवा खरंही असेल, ते लागतही असेल. तुम्ही तुमच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकामध्ये आवाज बदलता आणि अगदी न ओळखू येण्याइतपत आवाज बदलता. तुम्ही असं काही शिक्षण घेतलेलं आहे का? नाही, मी आता म्हणजे वर्कशॉपमध्ये किंवा शिबिरामध्ये शिकवायला जातो, पण मी स्वतः शिक्षण नाही घेतलं. मी म्हटलं ना, मी चुकून या क्षेत्रात आलो. म्हणजे माझा म्हणजे कसं आहे की मी हे नंतर माझा हा व्यवसाय होईल, म्हणजे पूर्ण वेळ म्हणजे हे होईल, मला आधी माहीत नव्हतं. त्याच्यामुळे मी माझा अभ्यास सांभाळून, नोकरी सांभाळून, हे सगळं सांभाळून हे अनेक छंदांपैकी एक माझा छंद होता अभिनय, जो माझा आता व्यवसाय झालाय. त्याच्यामुळे ते शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं असं, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला जावं, कुठे आणि जावं असं मला वाटलं नाही. कारण मला पुढे ते प्रोफेशन करायचं नव्हतं. पण मला मिळणाऱ्या रोल्समध्ये मी आपोआप शिकत गेलो. आपोआप हे मतकरींच्या ह्याच्यामध्ये किंवा टीव्हीवर मी अनेक प्रकारचे रोल्स केले, तर ते वेगवेगळ्या तऱ्हेचे मी शिकत गेलो याच्यामध्ये. तर ते एक्सपेरिमेंट्स किंवा प्रयोग ते आपोआप होत गेले माझ्याकडनं. म्हणजे व्हॉइस कल्चर मुद्दा आता व्हॉइस बदलून बघूया असं नाही, पण ते आपोआप त्या रोलची डिमांड, त्याच्या रोलची मागणी म्हणून ते आवाज मी बदलत गेलो. आणि आता मी व्हॉइस कल्चर शिकवायला जातो. आणि एक प्रश्न तुम्हाला विचारतो, जो बऱ्याच लोकांना माहिती नाही म्हणून विचारतो, की साधारण अशी एक समजूत असते किंवा होती, आत्ता नाहीये, की तुमच्या काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही नाटकामध्ये काम करत होता की चला याला काही करायचं नाही म्हणून हा नाटकामध्ये आला, हे एक. किंवा मग हा फार उच्च विद्या विभूषित आहे म्हणून नाटकामध्ये आला, हे दोन. असे दोनच तऱ्हेचे लोक येत होते. तर तुमचा शैक्षणिक जी पार्श्वभूमी आहे ही बऱ्याच लोकांना माहिती नाही, ती थोडीशी सांगा. खरं म्हणजे मला ना, मी त्यावेळेला जरी हा छंद होता ना, तरी मला छंद अनेक होते. मला थोडंसं लिहावंसं वाटायचं, थोडं खेळाची आवड होती, थोडं गाणं आवडायचं, चित्रकला आवडायची. त्या अनेक छंदांपैकी हा अभिनय छंद होता.
पुढे मला ह्या व्यवसाय व्हायचं कधी वाटलं नव्हतं मला. आणि मी MSc विथ बायोफिजिक्स आहे आणि त्याला मला प्रथम वर्गात म्हणजे फर्स्ट क्लास मिळाला होता. मग मी भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये 1 वर्ष रेडिएशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा केला आणि माझं सगळं लक्ष त्याला मला प्रचंड फॅसिनेशन किंवा ऑब्सेशन होतं ते म्हणजे जेनेटिक्स मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये डॉक्टरेट पोस्ट डॉक्टरेट करायचं. आणि आमचे TIFR म्हणून कोल्हापूर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणून वास्तू आहे, तिकडे संशोधन करायचं असं माझ्या मनाने घेतलं होतं. आणि टिपिकल कुठल्याही गव्हर्नमेंट याच्याप्रमाणे तेव्हा त्याला वेकन्सी नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही वाट बघा आमची येईल. आणि ते वाट बघून मी फ्रस्ट्रेट झालो. मग एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी क्वालिटी कंट्रोल रिसर्च डिपार्टमेंटला काम करायचो. आणि हे सगळं चिमणराव वेगळा भूताचा सिनेमा वगैरे हे जे केलं ते गनिमी काव्याने आमच्या रजाबिजा घेऊन मी केलं, तिकडे नोकरी सांभाळून केलं मी ते.